निश्चितच विडी घरकुल या भागात ज्यावेळेस त्यांनी नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहेत जे काही मूलभूत सोयीसुविधा आहेत ते महेश अण्णांच्या माध्यमातून आपल्या या भागात झालेले आहेत आणि त्यामुळं अण्णांना या भागातील लोकांनी 7-7 वेळा निवडून दिलेलं आहे। त्यामुळं एवढा मोठा विश्वास महेश अण्णांवरती होता आणि मला असं वाटतंय की तोच विश्वास आज माझ्यावरती सुद्धा ते दाखवत आहेत आणि निश्चितच पॅनल टू पॅनल सर्वच उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा मला विश्वास आहे। आज त्याची सुरुवात आम्ही बी ग्रुप गणेश मंदिर येथे मागच्या वेळेसची जी इलेक्शन होती 2017ची त्यावेळेससुद्धा मी पदयात्रा ज्यावेळेस काढली होती ती इथूनच सुरुवात केली होती। आजसुद्धा गणरायाचा आशीर्वाद घेऊन आजसुद्धा आम्ही पदयात्रा इथूनच सुरुवात करतो आहे। त्यामुळं निश्चितच मला विश्वास आहे बी ग्रुप ए ग्रुप महेश नगर हे कायम महेश अण्णांच्या पाठीमागे राहिलेलं आहे आणि पुढील काळातसुद्धा आपल्याला 15 तारखेला ते दिसून येईल। मी मतदारांना हीच विनंती करू इच्छितोय की आपण सर्वजण पॅनल टू पॅनल मतदान करावं कारण महापालिकेत आता भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपण जर आपल्या 4ही उमेदवाराला जास्त लीडनी निवडून दिलात तर हक्काने आपण तिथं जाऊन भांडून आपल्याला निधी घेता येतो आणि निधी घेऊन आपल्या ज्या भागातील जे काही अजून अडीअडचणी शिल्लक राहिलेले असतील कामं ते आपल्याला सोडवण्यात मदत होणार आहे। पण आता काही जण आपल्यातलेच खोटा प्रचार करून मतं घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळं अशा खोट्या प्रचाराला फसव्या प्रचाराला आपण बळी न पडता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेच आपले पुढचे नगरसेवक असतील अशा विश्वासाने आपण सर्वांना मतदान करावे हीच विनंती करतो आणि खोट्या प्रचाराला मुळातही बळी पडू नका हीच विनंती तुम्हाला करतो। भारतीय जनता पार्टीचा